इंदसदवंदियाणं तिहुवणैदमधुरविसदवाक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंद आचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये 11 नंबरची गाथा आहे। द्रव्याचं लक्षण करत असताना उत्पाद वे ध्रुव सत आणि गुणपर्याय व द्रव्यम असे 3 लक्षणं केली होती। त्याच्यामध्ये आता प्रत्येकाचा खुलासा करून सांगणार आहे। त्यामुळे 11व्या गाथेमध्ये पहिल्यांदा जे उत्पाद विनाश करतं आणि त्यामध्ये ध्रुव राहतं ते द्रव्य असतं हे सांगतायत। उत्पत्ती व विनाशो दवसयनथि स्वभावो विगमुपाददुवत्तं करेन्ति तस्यैव पज्जायाम्। काय सांगितलं अर्थ? द्रव्याचा उत्पाद विनाश नथी होत नाही। कसं आहे द्रव्य? सद्भावो अथी म्हणजे सद्भावरूप आहे। पुढे सांगितलं विगमुपादधुवत्तम करेन्ति तस्यैव पज्जायाम। त्याच द्रव्याच्या पर्याय उत्पाद वे आणि ध्रुव करतात। म्हणजे कोणाला शंका असते की उत्पाद वे तर पर्याय आहे पण ध्रुव हे काय हो? ध्रुव ही पर्याय आहे का द्रव्य आहे? ध्रुव काय? ध्रुव द्रव्य आहे आणि द्रव्य म्हणजे पर्याय ना। उत्पाद वे ध्रुव म्हणत असताना ते ध्रुव काय आहे? द्रव्य। ध्रुव हे द्रव्य आहे। उत्पाद वे ध्रुव हे सांगताना त्याच्यामध्ये ध्रुव हे सुद्धा एक अंश आहे। मग असं ते प्रवचन सारमध्ये सांगितलंय ना कथन करताना। ध्रुव आणि द्रव्यामध्ये फरक केलाय काय तुम्ही? असं कशात सांगितलं? दीपाली भाभी प्रवचनात ऐकलं थोडंसं क्वेश्चन। ध्रुव आणि द्रव्य म्हणजे कुटविवक्षा घेताना तसं घेणार की उत्पाद वे हे पर्यायाकडे दाखवणार आणि ध्रुव हे द्रव्याकडे दाखवणार असं करतील। पण ध्रुव हा सुद्धा जेव्हा पर्यायाचा धर्म म्हणतात तेव्हा तो अंशच आहे। ध्रुव म्हणजे द्रव्य नाही घेणार। मग प्रवचनसारची 101 नंबरची गाथा आहे त्यात पण त्यांनी असं खुलासा केला की ध्रुव हे काय आहे? उत्पाद वे ध्रुव हे द्रव्याशी अभिन्न असतात। उपादठ्ठी दिभंगा विज्जन्ते पज्जेसु पज्जाया असं त्यांनी गाथेची लाईन घेतली आहे। काय म्हटलं? उत्पाद वे आणि ध्रुव उत्पाद स्थिती आणि भंग म्हणजेच उत्पाद वे ध्रुव हे पज्जेसु पज्जाया विज्जन्ते पर्यायामध्ये वर्तन करतात किंवा असतात। उत्पाद वे ध्रुव हे पर्यायात असतात, पर्याय नियमाने द्रव्यामध्ये असते म्हणून ते सर्व द्रव्य आहेत असं त्यांनी तिथे सिद्ध केलंय। म्हणजे उत्पाद वे ध्रुव सुद्धा कथनची द्रव्य आहे, द्रव्याचे अंश असल्यामुळे असं त्यामध्ये खुलासा केला होता। मला सांगायचं होतं ध्रुव सुद्धा एक अंश रूप आहे असं घेतलं। जर उत्पाद आणि वे हे द्रव्ययुक्तम सत पण आहे ना मध्ये। मग तेच ना, म्हणून विवक्षा कशी आहे तसं लावायचं की उत्पाद वे जर पर्यायाकडे घेत असाल तर ध्रुवाला कधी द्रव्य म्हणून दाखवतील, त्यातला कॉन्स्टंट म्हणून दाखवतील। किंवा मग उत्पाद वे ध्रुव हे तिन्ही पर्यायाच्या अपेक्षेने सांगितलं तर तिन्ही अंश झाले, धर्म झाले आणि मग द्रव्य हे त्याचा आधार झाला असं पण दाखवतील। मी वाचते इथं काय घेतलं त्यांनी। द्रव्य म्हणजे तुम्ही म्हणल्यासारखं काय आहे? द्रव्य हे अन्वय रूप असतं। उत्पाद आदी पर्यायात होतात, पर्याय द्रव्यामध्ये होते म्हणून सर्व द्रव्यच आहेत। पर्याय हा द्रव्याचा धर्म आहे, अंश आहे, अंशी नाही। म्हणून द्रव्य सर्वथा पर्याय रूपच नसतो। म्हणजे कुठलीही पर्याय आहे ती क्षणिक आहे, अंश आहे, धर्म आहे, भेद आहे। अन्यथा म्हणजे जर पर्याय रूप धर्म द्रव्य असतं असं मानलं तर अवस्तू होण्याचा प्रसंग येईल।
म्हणजे सगळे द्रव्य पर्यायाबरोबर नष्ट होतील. उत्पाद वे ध्रुव हे सुद्धा अंश आहेत. द्रव्य म्हणजेच उत्पाद वे ध्रुवमधलेच द्रव्य आहे ते. ध्रुव आणि द्रव्यमध्ये मी फरक केलेला ऐकलं नाही बरं का. द्रव्य सुद्धा अंश आहे, पर्याय आहे. तर द्रव्य पर्यायाचे व पर्याय द्रव्याचे उपकार करते. जसे गुरु शिष्याचा उपकार विद्या शिकवून करतात, तर शिष्य गुरुचा उपकार कसा करतो? गुरु शिष्याचा उपकार करतात विद्या देऊन. शिष्य गुरुचा उपकार कसा करतो? त्यांचा आदर करून विनय करून त्याने सांगितल्याप्रमाणे आचरण करून, भक्ती सेवा हे सगळं आपलं काय धन असेल ते समर्पण करून हे सगळं शिष्य करतो. तो शिष्याचा उपकार म्हणा. ॲक्च्युली करतो ते सगळं स्वतःसाठी, गुरुसाठी नाही. मग तसं द्रव्य पर्यायाचा उपकार करते आणि पर्याय द्रव्याचा उपकार करते असं म्हटलं जातं. द्रव्य उत्पन्न होते त्यात मी उत्पन्न केले असा विकल्प करायला नको. द्रव्याला उत्पन्न करण्याची शक्ती कोणामध्येही नाही. ते स्वयं उत्पन्न होते, स्वयं नष्ट होते. दोन द्रव्याच्या मिळून एक पर्याय होत नाहीत व एका द्रव्याचे दोन पर्याय होतात की नाही? काय ॲट अ टाइम नाही होत. हां, असं सांगायचं. दोन द्रव्याच्या मिळून एक पर्याय होत नाही. बरोबर आहे सोनी, काय म्हणले? मग आता मनुष्य कोणाची पर्याय आहे? दोन द्रव्याची मिळून आहे का नाही आहे? दोन द्रव्याच्या मिळून पर्याय होत नाही तसं सांगतायत. मग असमान जातीय पर्याय म्हणता का नाही तुम्ही? असमान जातीय द्रव्य पर्याय म्हणतो पण. मग तेच की दोन द्रव्याची मिळून एक पर्याय होत नाही असं सांगतायत. मग इथं झाली की आमची पर्याय असं मी म्हणतेय. उपचाराने म्हणजे ॲक्च्युली त्याची पर्याय स्वतंत्रच आहे. जीवाची पर्याय जीवाबरोबर आहे, पुद्गलाची पुद्गलाबरोबर आहे. तुम्हाला दिसतंय ते रूप म्हणून तुम्ही त्याला म्हणताय एक पर्याय आहे, पण ॲक्च्युली स्वतंत्रच पर्याय आहेत. जीवाची जीवामध्ये आहे, पुद्गलाची पुद्गलामध्ये आहे. दोन द्रव्याचे मिळून एक पर्याय होत नाही आणि एका द्रव्याच्या दोन पर्याय एका समयाला नसतात. म्हणजे एका गुणाची म्हणा, एका गुणाची एका समयाला दोन पर्याय नसते. प्रत्येक गुणाचे परिणमन प्रति समयाला चालू आहे, त्या अपेक्षेने प्रत्येक समयाला अनंत पर्याय आहेत. काय म्हणजे सोनल? एका समयाला एका द्रव्यामध्ये किती पर्याय आहे? एका गुणाची एक आणि अनंत गुणांचा अनंत. पण एका गुणाची एका द्रव्याचा एका गुणाची एकच, पण एका द्रव्याचा अनंत. एका द्रव्याचे म्हणू नको, एका द्रव्यामध्ये अनंत पर्याय युगपत आहेत. त्या अनंत गुणांच्या पर्याय आहेत. जसं आत्ता माझ्यामध्ये ज्ञान गुणाची पर्याय वेगळी आहे, दर्शन गुणाची वेगळी आहे, चारित्र्य गुणाची, आनंद गुणाची, सगळ्याच गुणांचे पर्याय परिणमन चालूच आहे. त्यामुळे युगपत अनंत पर्याय आहेत. पण ती द्रव्याची पर्याय गुणांची पर्याय म्हण, द्रव्याची पर्याय म्हणू नको. ती सगळी मिळून एक पर्याय बनलेली आहे, ती द्रव्याची पर्याय. सगळ्या गुणांचं परिणमन मिळून त्या समयाला जी काय पर्याय आहे ती एक समयाची पर्याय म्हणली जाते. जसे द्रव्यदृष्टी आणि पर्याय दृष्टीने पाहताना द्रव्यामध्ये भिन्नता भासित होते. जसे म्हणजे द्रव्यदृष्टी म्हणजे ध्रुव अंश म्हणा, पर्यायदृष्टी म्हणजे ज्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत असं. मग उत्पाद वे ध्रुव हे पर्यायामध्ये चालू आहे आणि त्याच्यामध्ये असताना ध्रुव कसा आहे? द्रव्य शाश्वत आहे. जसे द्रोणाचार्यांना गुरु मानून एकलव्यामध्ये विद्येची उत्पत्ती झाली. बरोबर आहे का चुकीचं आहे? उदासीन निमित्त. सगळ्याला मिक्स करायला आता. द्रोणाचार्यांना गुरु मानून एकलव्यामध्ये विद्येची उत्पत्ती झाली, प्राप्ती झाली हे परिचित आहे. पण त्यामध्ये द्रोणाच्या मूर्तीने काय शिकवलं? द्रोणाचार्यांची मूर्ती होती, थोडी ती काय शिकवली? आता तुम्हाला अरिहंत भगवान काय शिकवत आहेत? नुसतं बसलेत ते. तर तुमचे गुरु आहेत की नाही? देव
द्रोणाचार्यांच्या मूर्तीने त्याला काय शिकवले? काहीच नाही. त्या प्रतिमेला पाहून त्या शिष्यामध्ये ज्ञानाची पर्याय स्वयं उत्पन्न झाली. उत्पाद सांगायचं आहे तर त्यांच्यामुळं माझ्यामध्ये पर्याय उत्पन्न झाली नाही आहे. माझी पर्याय माझ्यामध्ये उत्पन्न झाली, ती स्वतंत्र आहे. त्यामध्ये गुरु तर तटस्थ किंवा निष्क्रिय होते. त्याप्रमाणे इथे द्रव्य ध्रुव आहे. पर्यायाचा स्वभाव उत्पाद वे ध्रुव आहे. ती स्वयं उत्पन्न झाली, त्यामध्ये द्रव्याने काहीही केले नाही. ह्याच्यासाठी सकाळी सांगितलं होतं काय की द्रव्य पर्यायाला सुद्धा उत्पन्न करणारा नाही, करता नाही. पर्यायाचं षटकारक पर्यायामध्ये स्वतंत्र आहेत. अभिन्न षटकारक म्हणतो ना, म्हणजे द्रव्य सुद्धा पर्यायाला उत्पन्न करणारा नाही असं सांगायचं आहे. काय कळलं? मला जशी पाहिजे तशी मी पर्याय उत्पन्न करू शकत नाही, कारण पर्याय पण त्याच्या योग्यतेनेच उत्पन्न होणार, नष्ट होणार. म्हणून द्रव्य सुद्धा पर्यायाचा करता नाही. द्रव्य सुद्धा तटस्थ आहे, निष्क्रिय आहे, ध्रुव आहे. म्हणजे काय पर्यायाचं परिणमन उत्पाद वे ध्रुव चालू आहे ते त्याच्यामध्ये स्वयं उत्पन्न आणि नष्ट होत आहेत. तर हे उत्पाद वे ध्रुव समजून काय फायदा, याच्यासाठी त्यांनी घेतलं प्रवचनसारमध्ये की मतार्थ रूपाने. काल तुम्हाला सांगितलं होतं मी चिंतन करा म्हणून. काय केलं? उत्पाद वे ध्रुव समजून काय फायदा तुम्हाला? काय चाललंय सोनी? नवीन शिष्य आले का? आपण काल फायदे बघितले ना. हां तेच की तुम्ही सांगितलं तसं की दुःखाचा वे झाला, सुखाचा उत्पाद झाला, मिथ्यात्वाचा वे झाला, सम्यक्त्वाचा उत्पाद झाला. त्याच्यामध्ये माझा आत्मा ध्रुव शाश्वत आहे. नरनारकादी पर्याय उत्पन्न झाल्या, नष्ट झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा माझा जीव ध्रुव आहे. त्याच्यामध्ये हे समजल्यावर उत्पाद वे ध्रुव तर प्रतिसमयाला चालू आहे, म्हणून कुठल्या पर्यायामध्ये आसक्त होऊ नका, त्याच्यामध्ये अडकू नका, थांबू नका. प्रत्येक पर्याय ही उत्पन्न होऊन नष्ट होणारी आहे, ते माझं स्वरूप नाही. आता असं त्याचं पण सारखं कंटिन्यूस राहत नाही, अंतर्मुहूर्तात बदलतं. किंवा आपण जे सुख आणि दुःख मानतो ते पण बदलणार आहे. सो स्थिरता. बरोबर. म्हणून कुठलेही उदय जास्त काळपर्यंत राहणार नाही आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये कसं रिॲक्ट करता त्याच्यावर आहे. म्हणजे म्हणून म्हणलं ना त्यांनी, साताचा उदय आला की धर्म विसरतो. साताच्या उदयामध्ये सगळे धर्माकडे येतात, पण काय म्हणायचं, शरीरात तीव्र रोग असताना कदाचित विसराल, धर्माला सुद्धा विसरतो. म्हणजे संकट आलं वगैरे तर ठीक आहे, देवदेव करता आठवत आहे वगैरे, पण जेव्हा शरीरामध्ये रोग व्हायला लागला, काहीतरी वेदना व्हायला लागल्या, तर आत्मा किती आठवतो? आत्मा किती आठवतो जेव्हा रोगाचे त्रास व्हायला लागलाय, वेदना व्हायला लागल्यात. कुठला काय आत्मान काय, सगळं तोपर्यंत धाब्यावर ठेवलेला असतो. म्हणजे मी म्हणजे शरीर हीच भाववासना असते, त्या शरीराचं वेदना म्हणजे माझ्या वेदना, मलाच दुःख आहे, हा अनुभव चालू होतो. म्हणून तिथं त्या समयामध्ये विश्वास उडतो. मला कसं झालं असं होतं थोडा काळपर्यंत. होतंय होय? अजून नाही ना. म्हणजे तेच जयश्रीमा सांगतात की प्रॅक्टिकली करायचं आहे. आता काय, आता थेरॉटिकल सगळं झालंय म्हणल्या, फक्त आता जीवनामध्ये उतरवायचंय. बोलायचं पण काय राहिलं नाही आता. म्हणजे आपण म्हणतोय ना मी जाणणार आहे, जीव आहे वगैरे, हे सगळे संस्कार करा, नाही असं नाही, पण आता फील करायची वेळ आली आहे. तर समजून पुढं सरका ना थोडंसं, त्याच्यातच राहून काय उपयोग आहे. होत आहेत वेदना आपल्या शरीरामध्ये, तर नुसतंच आपण पोपटपंची चालली आपली, म्हणले काय मी जीव आहे ह्याला जाणतोय नुसतं, पण प्रॅक्टिकल कुठं करतोय. कोणाचे शब्द लागले, निंदा केली कोणी आपली, त्याच्यामध्ये पण आपण स्थिर राहण्याचं किती पुरुषार्थ करतो. स्वतः टॅली करायला नको का? तो पण उदय आहे, नष्ट होणार आहे. जसं ते मुनिराज त्या उत्पाद व्ययामध्ये ध्रुव राहतात, तसं मी का नाही राहू शकत प्रत्येक उदयामध्ये? मग त्याचा प्रयोग करा. त्या प्रयोगाशिवाय नुसतं शब्द शिकून उपयोग नाही आहे, भार झाला तो आपल्याला. म्हणून त्या शब्दाला जीवनामध्ये उतरवा तर फायदा आहे.
उत्पाद पर्यायाचा आहे, व्यय पर्यायाचा आहे, ध्रुवता देखील पर्यायाचीच आहे. हे द्रव्याचेच अंश आहेत. दुसऱ्याच्या पर्यायाच्या कारणाने दुसऱ्याच्या पर्यायामध्ये ते अंश नाहीत. जीवामध्ये रागादी विकाराचा उत्पाद परामुळे होत नाही, कारण राग ही जीवाची पर्याय आहे, आत्माश्रित आहे, कर्माश्रित किंवा पर्यायाश्रित नाही. सांगा, राग जीवाचा कुठला नाही? असद्भूत, अनुपचारित असद्भूत. राग जीवाचा. अच्छा, भाव घेतला का? भाव घेतला. उपचारित सद्भूत येणार, कारण ते जीवाची विकारी पर्याय आहे. मग कर्माश्रित आहे म्हटलं तर, राग कर्माश्रित आहे म्हटलं तर अनुपचारित सद्भूत. अनुपचारित असद्भूत. कर्माच्या आश्रित म्हणतोय ना, त्यामुळे ते दोन द्रव्यामध्ये गेलं. जर त्याला पराश्रित मानले, दुसऱ्यामुळं परामुळं मला जर रागद्वेष होतो असं मानलं तर संपूर्ण स्वज्ञेयच सिद्ध होणार नाही. एका अंशाला काढून टाकले तर द्रव्यच असिद्ध होईल. म्हणजे माझी पर्याय दुसऱ्यामधून उत्पन्न होते, म्हणजे माझ्यामध्ये माझी पर्याय नाही असा अर्थ झाला. समजते का थोडंसं सूक्ष्मतेने? म्हणजे मला रागद्वेष कुठून उत्पन्न झाले? तुमच्यामुळं. तुम्ही एक दिवस येता, एक दिवस येत नाही, माझ्यासमोर बसून झोपता सोनी. म्हणजे मला रागद्वेष उत्पन्न झाले त्याच्या निमित्तात समजा. तर माझी रागाची पर्याय तुमच्यातून उत्पन्न झाली, म्हणजे मी माझ्या पर्यायाने शून्य होते ना त्या समयामध्ये. समजते का काय म्हणायचं मला? माझ्यामध्ये माझी पर्याय नव्हती, तुमच्याकडून उत्पन्न झाली माझी पर्याय, तर एक अंश नष्ट झाला माझ्या द्रव्यातून. द्रव्य गुण आहेत पण पर्यायच नाही राहिली माझ्यामध्ये. मग त्या एका अंशाने रहित असताना सुद्धा द्रव्य सर्वथा त्या द्रव्याचा नाश होईल. काय कळलं? कळलं का? एका अंशाला काढून टाकले तर द्रव्यच असिद्ध होईल. जर त्या विकाराला पर्यायाचे न मानता तो दुसरा द्रव्यच आहे असं मानलं, किंवा तो द्रव्याचाच उत्पाद मानला, नवीन द्रव्य उत्पन्न झाला असं मानलं कुठल्या विकाराचा उत्पाद म्हणजे, तर संपूर्ण द्रव्य विकारमय होईल. विकाराचा व्यय व निर्विकाराचा उत्पाद होणार नाही. जेव्हा माझ्यामध्ये विकाराची उत्पत्ती होते त्यावेळेस ती जर परातून येते असं मानलं तर तो माझा धर्म राहिला नाही, किंवा माझ्यामध्ये तेवढ्या अंशाने कमी आहे असं म्हणावं लागेल. पण असं तर नाही. उत्पाद वे ध्रुव अंशांचे आहेत, अंशीचे नाहीत. द्रव्याच्या अपेक्षेने उत्पाद नाही, द्रव्यात उत्पन्न होणाऱ्या भावाच्या अपेक्षेने उत्पाद आहे. उत्पाद कोणाचा झाला हो? पर्यायाचा उत्पाद झालाय, द्रव्याचा उत्पाद झाला नाही. जर द्रव्याचा उत्पाद मानला तर काय होईल? कथनचित द्रव्याचा जर नाही, सर्वथा द्रव्याचा उत्पाद झाला मानला तर कुठल्या मताचा प्रसंग येतो? बौद्ध मताचा. कारण पर्याय उत्पन्न झाली म्हणत नाही, तो द्रव्यच उत्पन्न झालं म्हणतो ना. द्रव्याचा नाश झाला आणि द्रव्यच उत्पन्न झालं मानतो, त्यामुळं तिथं बौद्ध मतामध्ये प्रवेश होतो. आणि काय घेतलं? द्रव्याच्या अपेक्षेने उत्पाद नाही, द्रव्यात उत्पन्न होणाऱ्या भावाच्या अपेक्षेने उत्पाद आहे. पर्यायाचा उत्पाद आहे, द्रव्याचा नाही. कथनचितात आहे जिनमताच्या अपेक्षेने सांगताना. आणि जर पर्यायाबरोबर द्रव्याचा उत्पाद झालाय म्हटलं तर कथनचित, सर्वथा नाही. तर कुठला नाही? कुठला नाही? सोनी कुठला नाही? असं ते व्यग्रता असल्यावर दिसायचे का नाही? सगळे पोरच दिसायची समोर, नाही कुठले दिसायचे? रुपाली कुठला नाही? पर्यायाच्या बरोबर द्रव्याचा उत्पाद झाला तर कालच सांगितलं होतं. काव्या पर्याय असेल तर भेदवृत्ती ना. पर्याय असेल तर पर्यायाबरोबर द्रव्याचा उत्पाद मानला तर अभेदोपचार.
अभेदोपचार घ्यायचा ना. कुठं गेलं दिसलं का चार्ट? पर्यायाकडून द्रव्याचं कथन करतो तो अभेदोपचार. त्यामुळं पर्यायाचा उत्पाद म्हणताना तुम्ही म्हणताय ना मनुष्य उत्पन्न झाला, बाळ उत्पन्न झालं म्हणताय, त्यावेळेस तो मनुष्य पर्यायामध्ये उत्पन्न झालेला जीव आहे. मग त्या पर्यायाकडून जीवाचा उत्पाद झाला असं म्हटला तर अभेदोपचार नाही झाला. पण आपण तिथं सर्वथा लावत नाही त्यामुळे दोष नाही. तर इथं प्रश्न विचारलाय की उत्पाद व्ययाला तर पर्याय म्हणले पण ध्रुवाला पर्याय का म्हणले? तुमचा प्रश्न आहे ना. तर प्रवचनसारच्या 101 गाथेमध्ये त्यांनी घेतले हे प्रश्न की उत्पाद व्यय तर पर्याय आहेत पण बसा पण ध्रुवाला पर्याय का म्हणले? तर उत्तर देत आहेत ध्रुवालाही अंश अपेक्षेने पर्याय म्हणले आहे. त्यामध्ये द्रव्याचा सामान्य भाग आहे, मात्र त्या ध्रुवामध्येच संपूर्ण वस्तूचा समावेश होत नाही. जे काय ध्रुव म्हणून सांगताय ना तुम्ही, तर ते ध्रुव म्हणजे संपूर्ण द्रव्य नाही आहे, त्या पर्यायामध्ये असणारा ध्रुव अंश आहे. कळलं का काय सांगायचं आहे? थोडंसं इम्पॉर्टंट. सोनल काय म्हणले? आता व्हिडिओ ऑन करून बसताय आणि मला तुम्ही काय म्हणले? मी ध्रुव एक अंश आहे. हां, त्याच्या आधी काय सांगितलं? जोडून जोडून बरोबर एक वाक्य निघालं. काय सांगितलं? परत एकदा ऐका. ध्रुवाला अंश अपेक्षेने ध्रुव हे पण पर्यायचं सांगितलंय. हां, त्यामध्ये द्रव्याचा सामान्य भाग आहे. ती जी पर्याय आहे त्या पर्यायामध्ये जो ध्रुव आहे ते ध्रुव म्हणजे सर्व द्रव्य नाही आहे, संपूर्ण द्रव्य नाही आहे. तर त्या प्रत्येक पर्यायामध्ये तो ध्रुव एक अंश म्हणला जातोय किंवा त्या पर्यायातली ते कॉन्स्टंट ते अन्वयरूप असणारं ते द्रव्य म्हणलं जातं. पण ते तेवढंच ध्रुव म्हणजे संपूर्ण द्रव्य नाही आहे. समजलंय? द्रव्याचा सामान्य भाग आहे ध्रुव म्हणजे, त्या ध्रुवामध्ये संपूर्ण वस्तूचा समावेश होत नाही, म्हणून ध्रुवाला पर्याय, अंश, भेद म्हणले जाते किंवा धर्म म्हणलं जातं. हे बघ, प्रत्येक पर्याय उत्पन्न होतीये, नष्ट होतीये, बरोबर? त्या पर्यायामध्ये उत्पाद पण आहे, व्यय पण आहे आणि ध्रुव पण आहे. उत्पाद व्यय काय आहे? पूर्व पर्यायाचा व्यय, उत्तर पर्यायाचा उत्पाद आहे. आणि त्याच्यामध्ये जीव पर्याय उत्पन्न झाली, आता माझी मनुष्य पर्याय उत्पन्न झाली, तर त्यामध्ये ध्रुव काहीतरी आहे ना. त्याशिवाय तुम्ही म्हणू शकणार नाही की याचा उत्पाद झालाय, याचा व्यय झालाय म्हणून. कोणाचा तरी व्यय आणि कोणाचा तरी उत्पाद सांगायला एक तुम्हाला अंश ध्रुव दाखवावा लागतो, पण ते त्या पर्यायातलं ध्रुवता. म्हणजे ती पर्यायच तुम्हाला ध्रुव म्हणायचे का त्या तेवढ्या वेळापुरती? नाही, पर्याय नाही म्हणायचंय. पर्याय जिच्यातून उत्पन्न झाली ना ते द्रव्य त्या पर्यायामध्ये आहे. द्रव्याशिवाय पर्याय होत नाही. द्रव्याशिवाय पर्याय होत नाही. मग ते त्या द्रव्याचं जे काय ध्रुवता आहे, अन्वय रूपाने राहणं आहे, त्या प्रत्येक पर्यायाबरोबर उत्पन्न नष्ट होणं आहे, तर ते द्रव्य काही अंशाने ध्रुव आहे त्याच्यामध्ये, पण अंश रूपाने दाखवायचं आहे. ते तो ध्रुवता, ती ध्रुवता म्हणजे संपूर्ण द्रव्य नाहीये. असं घेऊ शकतो का दीदी की आता हा जो मनुष्य, हा बोला, जो मनुष्यभाव आहे आपल्याला मिळालेला, तर तो तिथं जो म्हणजे जो जेवढा तो पिरियड आहे तो आपण ध्रुव रूपाने घेतला आणि मग त्याच्यामध्ये उत्पाद प्रत्येक समयाला चालले, असं करू शकतो का? असं म्हणा, पण तो ध्रुव सुद्धा पर्याय आहे, अंश आहे. तो ध्रुव म्हणजे सर्वथा द्रव्य नाहीये. म्हणजे अनंत पर्यायांचा पिंडरूप जे द्रव्य आहे ना ते ध्रुव नाहीये. त्या उत्पाद व्ययामध्ये ध्रुव जे आहे तो सुद्धा एक अपेक्षेने अंशच आहे, धर्मच आहे. जे द्रव्य तुम्ही दाखवताय ना सगळ्या पर्यायांमध्ये असताना कॉन्स्टंट राहणार, अनंत काळापर्यंत तुमचा जीव राहणार, समजा आता ते प्रत्येक गतीमध्ये फिरतोय वगैरे, तर तिथला तो ध्रुव, ते द्रव्य वेगळं,
पण प्रत्येक समयामध्ये उत्पाद वे ध्रुव चालू आहे, त्याच्यातला ध्रुव म्हणजे ते अखंड द्रव्य नाही आहे, तर तो ध्रुव म्हणजे सुद्धा एक अंशच आहे हे सांगायचं आहे, ते कॉन्स्टंट आहे. त्या पर्यायापुरतं असलेलं द्रव्य म्हणजे ध्रुव असं म्हण. त्या द्रव्याचा एक पार्ट म्हण. ध्रुव म्हणजे अंशच आहे, त्यामुळं जे की कॉन्स्टंट राहणार आहे ते त्या पर्यायाबरोबर नष्ट होणार नाही आहे, आणि मग ते पुन्हा प्रत्येक पर्यायामध्ये असणारा तो ध्रुव 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 असा अन्वय रूपाने राहणार हे दाखवलं. मग गुण घेतला असता तर ज्ञान गुण घेतला असे अनंत गुण आहेत, म्हणजे प्रत्येक गुणाचं ध्रुव असणार, म्हणजे तो ज्ञान गुण रूपाने राहणार आहे आणि त्याचं उत्पाद व्यय असं घेऊ शकतो. असं प्रत्येक गुणाचा गुण म्हणजे पर्याय नाहीये ना, पण इथं ध्रुव म्हणजे पर्याय दाखवतोय आपण. गुणाचे पर्याय सांगितलं. गुणाचे अच्छा ध्रुव म्हणजे पण पर्याय दाखवतोय. हा, ध्रुव म्हणजे पर्याय दाखवतोय ना, त्यामुळं गुण पण अर्थ नाही घ्यायचा. गुण पण त्रिकाली झाले द्रव्यासारखे, पण हा ध्रुव म्हणजे सुद्धा गुण नाहीये, ध्रुव म्हणजे सुद्धा पर्यायच आहे हे दाखवत आहेत. मग त्या पर्यायातला ध्रुव अंश असं म्हणून घेतला तरी अर्थ चालतंय. जसं उदाहरण दिलं माताजींनी की लाटेकडून समुद्राला पाहिले तर समुद्र कसा दिसला, लाट उत्पन्न झाली नष्ट झाली, त्याच्याकडून जेव्हा आपण समुद्राला पाहिले तर समुद्र कसा दिसला, चंचल दिसला, संपूर्ण समुद्र चंचल दिसला. आणि समुद्राच्या गंभीरतेकडून लाटेला पाहिले तर ती लाट सुद्धा गंभीर दिसली. त्याप्रमाणे उत्पाद पर्यायाकडून द्रव्य पाहिले तेव्हा द्रव्याचाच उत्पाद झाला, वे झाला म्हणले जाईल, पण द्रव्याकडून त्या उत्पादादी पर्यायांकडे पाहिले तर ते उत्पाद वे ध्रुव सुद्धा द्रव्य दिसले. कळले का? व्ह्यू बदलायचा आहे फक्त. काय, पर्यायाकडून द्रव्याला पहा, नाहीतर द्रव्याकडून पर्यायाला पहा. जर द्रव्याकडून पर्यायाला पाहिलं तर ती पर्याय सुद्धा ध्रुव दिसली, आणि पर्यायाकडून द्रव्याला पाहिलं तर ते द्रव्य सुद्धा उत्पन्न नष्ट होणारं दिसलं. अशा प्रकाराने उत्पाद वे ध्रुव द्रव्यामध्ये चालू आहे असं सांगितलं. दीदी द्रव्याकडून पर्यायाला बघितलं तर भेदवृत्ती झाली ना. द्रव्याकडून पर्यायाला बघितलं तर म्हणजे ती पर्याय स्थिर दिसली हो, असं सांगायचंय. नाही नका लावू तिथं आता. द्रव्याकडून पर्यायाला पाहिलं म्हणजे त्या समुद्राकडून लाटेला पाहिलं तर ती लाट चंचल असताना सुद्धा स्थिर दिसली, गंभीर दिसली समुद्रासारखी. म्हणजे काय म्हणायचं, क्षणिक पर्यायांचं दृष्टी नष्ट झाली आहे, द्रव्यालाच पाहिलंय आपण. आणि पर्यायाकडून द्रव्याला पाहत असताना ते द्रव्य पर्यायमय दिसलं, म्हणून तुम्ही आता मी मनुष्य आहे असं दिसेल, कधी तुम्हाला तुम्ही आई आहे, रागीद्वेषी आहे असं दिसेल. मग तसं तेवढंच अस्तित्व नाही आहे ॲक्च्युली, पण द्रव्याला तुम्ही कसं पाहताय, पर्यायाकडून पाहताय. म्हणून अभेद करून सांगत असताना प्रत्येक वेळी द्रव्याचं कथन वेगळं वेगळं केलं जाईल. काय बोलत होती रुपाली, बोल. उत्पाद वे पर्यायात आहेत, पर्याय द्रव्यात आहे. म्हणजेच मी आत्मा अनंत भूतभावी पर्यायांचा पिंड आहे, बरोबर. माझ्यामध्ये किती पर्याय आहेत, अनंत पर्याय आहेत, भूत आणि भावी. त्यामुळं माझं द्रव्य कसं आहे, अनंत पर्यायांचा पिंड आहे. जी पर्याय वे झाली ती देखील आता या आत्मद्रव्यातच आहे. कळलं? म्हणजे आत्ता उत्पन्न झालेली, काय म्हणायचं, 5 मिनिटापूर्वीची पर्याय उत्पन्न झाली आणि नष्ट झाली, ती पर्याय कुठं आहे, माझ्यामध्येच आहे. आणि जी काय म्हटलं, जी पर्याय वे झाली ती देखील आता आत्मद्रव्यातच आहे. आणि जी भविष्यात उत्पन्न होणारी सिद्ध पर्याय आहे ती, सोनी काय म्हणले, जी सिद्ध शुद्ध पर्याय भविष्यात उत्पन्न होणार ती देखील माझ्यामध्येच टंकोत्कीर्ण आहे आत्ता. जर तुम्ही भव्य असाल तर सिद्ध पर्याय कुठून येणार आहे, बाहेरून येणार नाहीये, ती माझ्यामध्येच आहे. त्यामुळे आत्ता पण मी पर्याय अपेक्षेने सुद्धा सिद्ध आहे याचा अनुभव करा. तुम्हाला ते सिद्ध म्हणून त्यांचं भक्ती करताय ना, तर ती सिद्ध पर्याय आता तुमच्यामध्ये सुद्धा आहे. जर त्याला आपण जर स्वतःला जाणलेला असेल, भव्यतेचा प्रगट झालेला असेल अभिव्यक्ती, तर
सिद्ध होणारच आहे. त्यामुळे ती पर्याय आता माझ्यामध्ये विद्यमान आहेच. बस कालक्रमाच्या पट्ट्यावर जेव्हा उत्पन्न होणार तेव्हा होईल. तेव्हा हा ती मला हा कन्सेप्ट क्लिअर होत नाही कधीच, म्हणजे की पर्याय आहे, ती निघून गेलेली पर्याय आहे. ह्याच्या आधी पण किती अनंत भाव झाले, ती पर्याय माझ्यामध्ये आहे. म्हणजे कसं घ्यायचं, कसं म्हणजे कुठल्या अपेक्षेने म्हणतो की ते द्रव्यामध्ये आहे पर्याय, म्हणजे उत्पन्न होऊन गेली म्हणून त्या अपेक्षेने म्हणलं जातं ना फक्त. बरोबर आहे की भूत रूपाने आता ती पर्याय आहे तुमच्यामध्ये. जसं आता केवली भगवान तुम्हाला जाणतायत तुमच्या द्रव्याला, कसं जाणणार हो? अनंत पर्यायांचा पिंड म्हणून जाणतायत तुम्हाला समजा. तर तुम्ही आता इथं वर्तमानात मनुष्य म्हणून आहे, भूतकाळामध्ये समजा पशु होतो, वर्तमानात मनुष्य आहे, भविष्यामध्ये देव होणार असणार. तर या 3 पर्याय आपण चार्ट घेतला होता एकदा केवल ज्ञानाचा. मग त्यांच्या ज्ञानामध्ये तर सगळ्या पर्याय युगपत झळकल्या म्हणता. मग कुठून येणार जर नष्ट झाल्या तर? तुमच्या भूत पर्याय जर उत्पन्न होऊन नष्ट झाल्या तर त्यांच्या ज्ञानामध्ये झळकले कसं म्हणणार तुम्ही? अनंत पर्यायांना जाणणारे ते केवली आहेत. तुमचं भूत भविष्य वर्तमान सगळ्याला जाणणारे आहेत, युगपत जाणणारे. मग एक तर त्यांच्यात फरक पडणार नाही. फक्त झालाय काय फरक? तुमच्या भूत भविष्य वर्तमानावरून त्याच्यामध्ये ज्ञात परिवर्तन झालंय त्यांच्या. नाहीतर त्यांना तर सगळं साक्षात आहेत ना. चित्र भित्तिकावत म्हणतो ना आपण, भित्ती चित्रवत का काय असं. म्हणजे जसं त्या भिंतीवर 3 काळातलं चित्र लावलं असेल तुमचं, बालकपणाचं, तरुणपणाचं आणि वृद्धपणाचं, तर युगपत दिसलं तुम्हाला ते. मग त्याच्यामध्ये काही क्रम नाही राहिला भूत भावी वर्तमान वगैरे. तसं केवलींच्या ज्ञानात सगळं युगपत दिसतंय, त्याच्यामध्ये काही भेद नाही आहे. पण तुमचं परिवर्तन जे होतंय त्याच्या अपेक्षेने ते भूतभावी असा भेद केला जातो. समजलंय का? अजून पर्यायच आहे. मग जीव शुद्ध अशुद्ध कसा होतो? एकातच सगळं म्हटलं. कुणीकडनं बघायचंय? द्रव्याकडे बघायचंय का पर्यायाकडे बघायचंय? द्रव्यातच सगळ्या पर्याय आहेत ना. असू दे ना, पर्याय शुद्ध अशुद्ध आहेत, द्रव्य शुद्ध अशुद्ध नाही आहे. सोनं आहे समज तुझ्याजवळ, सोनं शुद्ध केलेलं आहे 24 कॅरेट, शुद्ध आहे का अशुद्ध आहे? शुद्ध आहे. आणि तेच सोनं पूर्वी त्या खाणीत होतं, त्यात सगळे भेळमिसळ होती, काय सगळे अन्य धातू पण होते. पण तिथं सोनं कसं होतं? शुद्ध होतं का अशुद्ध होतं? शुद्ध कसं? आणि मग काय केलं मग तुम्ही? त्याला अग्नीत तापवलं, 16 ताव दिले, कशासाठी दिले मग? नाही, पण आपली राग भावाची पर्याय पण आपल्याच द्रव्यात आहे असं आता तुम्ही सांगितलं. असू दे की. हा बरोबर आहे की. पण पर्याय म्हणजे द्रव्य नाही आहे ना, हे बघायचंय. जसं आता तुम्ही महावीर भगवंतांना सिद्ध म्हणून बघताय, त्यांची पर्याय पूर्व अवस्थेत काय होती हो? सिंहाच्या अवस्थेमध्ये होते, अभक्ष खाणारे होते. ती पर्याय जेव्हा होती तेव्हा त्यांच्यामध्ये सिद्ध पर्याय नव्हती का? भावी सिद्ध होणार होते ते. बाहेरून जर पर्याय येते असं म्हणलं तर जी माझ्यात नाही आहे ती उत्पन्न झाली असं म्हणावं लागेल. लय मोठी आपत्ती येईल. म्हणून माझे सुख म्हणा दुःख म्हणा माझ्यातच आहे, त्यातनंच उत्पन्न होणार आहे ती पर्याय. क्रमनियत जे काय याच्यानंतर ती पर्याय येणार आहे, त्याच्यानंतर ती येणार आहे, हे सगळं नियत आहे. तुमच्या द्रव्यामध्ये तुम्ही स्वतः रचलेलं आहे ते. त्यामुळं ते पर्याय डिफरंट आहेत आणि द्रव्याचा स्वभाव डिफरंट आहे. पर्याय अशुद्ध झाली म्हणून द्रव्य अशुद्ध होत नाही, आणि द्रव्य शुद्ध आहे म्हणून पर्याय शुद्धच निघायला पाहिजे असं नाही. म्हणजे तुम्ही पर्यायाला लक्ष करून, बाहेरच्या विषयाला लक्ष करून जेव्हा विचार करताय त्यावेळेस ती अशुद्ध म्हणली जाते. मग ते सोनं भलेही त्या खाणीमध्ये असताना सगळ्याशी मिश्रित होतं तरी सुद्धा ते स्वभावाने शुद्धच होतं. म्हणून त्यातनं शुद्ध सोनं तुम्ही काढू शकला. आणि नसेल तर, अंधपाषाण असेल तर किती त्यातनं करा तर निघणार नाही. जसं म्हणलं, दुधात लोणी असते का? नाही. दुधात तूप असते का? दाखवा कुठे आहे? होय म्हणताय, सगळेजण करताय दिसते. ताकण तय्यन तूप. कुठून निघालं हो? दुधात कुठं दिसलं तुम्हाला तूप? आहे का तूप दुधात? मग ती पर्याय त्यातनं आली का दुसऱ्यातनं आली हो? पाण्यातनं काढून टाकवा बघू तूप. मंथन करे दिन रात जलघृत हात में आवे नहीं,
रजरेत पेले रात दिन पर तेल ज्यों पावे नाही. म्हणलं ना, म्हणजे जे ज्याच्यात आहे त्याच्यातूनच उत्पन्न होणार, ज्याच्यात नाही आहे त्यातनं ते उत्पन्न होऊ शकत नाहीच. म्हणून तुम्हाला आता नाही दिसलं म्हणून त्या दुधामध्ये तूप नाही आहे असं नाही, आहेच त्याच्यामध्ये तूप. तसं आत्ता माझ्यामध्ये सिद्ध पर्याय आहे तरच ती उत्पन्न होणार, नसेल तर कितीही प्रयत्न करा ती उत्पन्न होणार नाही. अभव्य जीव मोक्षाला जाऊ शकणार नाहीच. भूत पर्यायांमध्ये अनेक दुर्गतीत अनंत दुःख भोगले. जर त्या युगपत आत्ता ज्ञानात आल्या तुमच्या तर काय होईल? जे काय तुम्ही भूतकाळात भोगलेलं दुःख आहे तर असं एकीभाव स्तोत्राचं 11वा श्लोक आहे, वाचून काढा, छान आहे अर्थ त्याचा, नाहीतर मला उद्या आठवण करा मी ते घेते. त्याच्यामध्ये पण तेच सांगितलं त्यांनी, भूत पर्यायामध्ये अनंत दुर्गतीत अनंत दुःख भोगले. जर त्या युगपत आत्ता ज्ञानात आल्या तर त्या घोर दुःखाला पाहून प्रचंड भय वाटेल. पण पर्यायाचा स्वभाव परिणमन आहे हे समजले तर अशांती नष्ट होईल. जे काय उत्पाद वे ध्रुव तुम्ही शिकताय त्याचा फायदा. जरी पूर्व पर्यायांमध्ये मी अपार कष्ट सहन केले आहे, अनेकांनी व अनेकांसह वैरभाव केले, तरी त्या सर्व पर्याय वे झाले आहेत. हे सगळं माझं चिंतन आहे बरं का, असं तुम्हाला शास्त्रामध्ये काही मिळणार नाही आहे. पण असं थोडंसं चिंतन लावा आपलं. उत्पाद वे जर माझ्यामध्ये पण घटित होते तर काय फायदा आहे मला? किती जणांशी मी वैर केला आजपर्यंत, किती जणांशी प्रेम केलं, आसक्ती केली, किती जणांच्या संयोगाचे वियोगाचे भाव केले. कुठे आहेत त्या पर्याय? काही काळासाठी संयोग चांगला वाटतो, परत नको वाटतो तोच संयोग. त्याबरोबर जे काही पर्याय वे झाल्या त्याबरोबर ते भावही जर विरून गेले तर भविष्यातील धोक्याचा, त्या वैर परंपरेचा धोका टळणार. ज्ञानाचा उत्पाद झाला असताना अज्ञानाचा वे होणारच. शांत स्वभावाच्या आश्रयाने शांत पर्याय उत्पन्न झाल्यावर अशांतीचा नाश होणारच. म्हणून या उत्पन्न ध्वंसी पर्यायांना जाणून त्यात न अडकता ध्रुव असणारा आत्मस्वभाव लक्ष बनवला तरच अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते, अन्यथा नाही. अजून भरपूर चिंतन आहे, तुम्ही तुमचं केलं तर जास्त आनंद येईल. दुसऱ्याचं ऐकायला लागल्यावर आपल्याला त्यात चिंतन होत नाही. स्वतः चिंतन करा, आपल्या रोजच्या पर्यायामध्ये लावा. हे उत्पाद कशाचा झाला, व्यय कशाचा झाला आणि मी काय करतोय त्याच्यामध्ये. मग जर असं ते म्हटल्यासारखं प्रॅक्टिकली जर आपण पाहिलं तर अनुभव होईल. आपण त्याच्यामध्ये फक्त जाणतोय. जी पर्याय उत्पन्न झाली त्याला पण जाणलं, जी वेळ झाली त्याला पण जाणलं, पण जाणणारा राहत नाही म्हणून रागद्वेष होतात. म्हणून आज मी रागद्वेष करणार नाहीच असं मीच म्हणते, तुम्ही काय म्हणू नका. जे जाणलं, जे शिकलं त्याचा जीवनात उपयोग करा. जाणा स्वतःच्या ध्रुव आत्म्याला जाणा. उत्पाद व्यय करणे हा माझा स्वभाव नाहीच. हा मी जीव तर या उत्पाद व्ययाला जाणणाराच आहे. स्थिर स्वभावी आहे, ज्ञाता स्वभावी आहे, चेतनमय पिंड आहे. जाणा अनंत गुणसंपन्नोऽहम् अपरिणामी स्वरूपोऽहम् विसर्जन. नमो अरिहंत.